बाजारपेठेत लाखो कोटींची उलाढाल करणारे जे मोठे उद्योगपती असतात ना, ते सर्वात जास्त कोणाला घाबरतात? उत्तर आहे एका सामान्य माणसाला. हो, अगदी खरंय. या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्र आणि व्यापारावर आधारित काही महत्त्वाचे लेख आणि संशोधन पत्रिकांच्या आधारे वाणिज्यातील ग्राहक म्हणजे कन्झ्युमर इन कॉमर्स या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या माहितीच्या आधारे आपण शोध घेणार आहोत की नेमका ग्राहक म्हणजे कोण आणि संपूर्ण बाजारपेठ केवळ या एका घटकाभोवती का आणि कशी फिरते. नक्कीच. म्हणजे या विषयाची सुरुवात करताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की खरेदी करणारा प्रत्येक जण काही ग्राहक नसतो. अच्छा. हो ना. आपण नेमकं काय आणि का खरेदी करतो यावरती ग्राहकाची व्याख्या ठरते. बरं, इथूनच तर खरी गंमत सुरू होते. समजा एका परिस्थितीचा विचार करूया. एखाद्या व्यक्तीने स्वतः वापरण्यासाठी एक नवीन मोबाईल फोन विकत घेतला. बरोबर. ती व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी ती वस्तू खरेदी करत आहे आणि वापरत आहे. इथे ती व्यक्ती सरळ सरळ ग्राहक ठरते. हो, अगदी सरळ सोपं आहे. पण समजा याच व्यक्तीने 50 मोबाईल फोन विकत घेतले. बापरे, 50? हो, 50. आणि ते स्वतःला वापरायचे नाहीत तर दुकानातून पुढे विकायचे आहेत. कृती तर तीच आहे ना. पैसे देऊन वस्तू खरेदी केली. मग तरीही या समीकरणात सगळं काही कसं बदलतं? खूप छान प्रश्न आहे. जेव्हा खरेदीचा हेतू पुन्हा विक्री करण्याचा असतो ना, तेव्हा तो खरेदीदार ग्राहक उरत नाही. म्हणजे तो कोण बनतो मग? तो व्यापारी बनतो. म्हणजे वाणिज्याच्या व्याख्येनुसार सांगायचं तर ग्राहक होण्यासाठी 2 अटी पूर्ण होणे खूप अत्यावश्यक आहे. कोणत्या 2 अटी? एक म्हणजे ती व्यक्ती अंतिम वापरकर्ता असली पाहिजे. अच्छा, फायनल युजर. अगदी बरोबर. आणि दुसरं म्हणजे ती खरेदी वैयक्तिक वापरासाठी झालेली असली पाहिजे. जर त्या वस्तूचा प्रवास एखाद्या व्यक्तीकडे येऊन संपत नसेल तर ती व्यक्ती ग्राहक ठरत नाही. म्हणजे वस्तूचा प्रवास जिथे संपतो तो अंतिम थांबा म्हणजे ग्राहक असं म्हणूया का आपण? हो, तसंच काहीसं. पण इथे ना मला एक मोठा विरोधाभास वाटतो. म्हणजे जर एखाद्या उत्पादकाने, समजा एखाद्या मोठ्या कार कंपनीने करोडो रुपये खर्चून नवीन तंत्रज्ञान आणलं, भव्य कारखाने उभारले, तर तो उत्पादक जास्त शक्तिशाली नाही का? तसं पाहिलं तर वाटतं तसं. शेवटी तोच तर ठरवतो ना की बाजारात कोणती नवीन कार येणार आणि काय विकलं जाणार. एका व्यक्तीची साधी वैयक्तिक गरज एवढी मोठी कशी काय असू शकते? हे बघा, वरवर पाहता उत्पादक नक्कीच शक्तिशाली वाटतो, पण इथेच मागणीचं म्हणजेच डिमांडचं एक अदृश्य तंत्र काम करतं. अच्छा, ते कसं? एका साध्या उदाहरणाने हे समजून घेऊया. अर्थव्यवस्थेला जर आपण एका महाकाय जहाजाची उपमा दिली महाकाय जहाज? तर उत्पादक हे त्या जहाजाचे शक्तिशाली इंजिन आहेत. पण ते जहाज कोणत्या दिशेने जाणार हे ठरवणारं जे स्टिअरिंग व्हील असतं ना, ते म्हणजे ग्राहक. अरे वाह, म्हणजे इंजिन कितीही शक्तिशाली असलं तरी दिशा स्टिअरिंग व्हीलच ठरवणार. तंतोतंत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःसाठी कार विकत घेते तेव्हा ती फक्त पैसे देत नसते, ती त्या संपूर्ण साखळीला एक सिग्नल पाठवत असते. एक प्रकारचा संदेश. हो, विचार करा. कार बनवणारी कंपनी थेट गाड्या विकत नाही आपल्याला, ती डीलर्सना देते. बरोबर. आपण शोरूम मधनं घेतो. हो, डीलर्स त्या कार शोरूम मध्ये ठेवतात.